भारतरत्नांची भूमी, नररत्नांची खाण आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीमध्ये 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी असे 2 दिवस दापोली सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय प्रायोजित असणारा हा महोत्सव कैलासवासी कृष्णा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळखरे यांच्या माध्यमातून सर विश्वेश्वरय्या सभागृह कोकण कृषी विद्यापीठ येथे दिमाखात साजरा झाला. 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता वारकरी दिंडीपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंदार परेळकर निर्मित सुप्रसिद्ध नाटक देखील यावेळी सादर करण्यात आलं. तर 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी जागतिक विख्यात गायिका मंजुषा पाटील यांचा सुमधुर गायन कार्यक्रम देखील संपन्न झाला. या महोत्सवादरम्यान कैलासवासी कृष्णा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळखरे यांच्या वतीने विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने स्थानिक संस्कृतीचं दर्शन घडवणारे खालूबाजा, जाखडी नृत्य, भजन, कोकणातील लोककला, नाट्यछटा तसेच चित्रकला, बायोग्राफी आणि रील स्पर्धा देखील रंगल्या. या महोत्सवासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रायोजकत्व मिळवून दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांचे विशेष आभार मानले. दापोली सांस्कृतिक महोत्सवाची काल सांगता झाली. या महोत्सवाला उद्घाटक रघुराजे आंग्रे, पद्मश्री दादा इदाते, शिवचरित्र सादरकर्ते मंदार परेळकर, आमदार उमाताई खापरे, प्रसिद्ध अभिनेते ओंकार भोजने, गानविदुषी मंजुषा पाटील आणि प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर, आमदार योगेश दादा कदम, कैलासवासी कृष्णा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळखरेचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी उपस्थित कलाकारांनी आपल्या कलेने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आणि या कार्यक्रमाची रंगत देखील वाढवली. अतिशय उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमाला आणि महोत्सवाला उपस्थिती दर्शवली. वळूयात पुढच्या बातमीकडे. देवसडे गावातील बौद्धवाडी, सावंतवाडी, मधलीवाडी आणि जाधववाडी येथील असंख्य नागरिकांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दापोली विधानसभा मतदारसंघात जो सर्वसमावेशक विकास एक आमदार या नात्याने योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून घडला, त्या विकास कामांनी प्रेरित होऊन आणि शिवसेनेशिवाय विकासाला दुसरा पर्याय नाही या भावनेतून येथील नागरिकांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया या प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केली. तर आमदार योगेशदादा कदम यांनी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि पक्षामध्ये स्वागत देखील केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भागाचा सर्वतोपरी विकास साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन असं मत देखील आमदार योगेशदादा यांनी सर्वांसमोर मांडलं. याचबरोबर दापोलीमधील खेरडी, गैकरवाडी या संपूर्ण वाडीने देखील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मार्गी लागलेली विविध विकास कामे आणि सर्व घटकांसाठी एक आमदार या नात्याने त्यांनी केलेल्या कामाने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याचं प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सर्वांशी संवाद साधून शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस आमदार योगेशदादा यांनी शुभेच्छा दिल्या. तर मंडणगड शहरातील नूतन विद्या मंदिर मॉडेल स्कूल मंडणगड येथे राज्य शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा आदर्श या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वर्गखोल्या आणि शौचालय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केलं. तसेच शिक्षण, आरोग्य यासह विविध क्षेत्रामध्ये प्रगती साधली जावी या अनुषंगाने एक आमदार म्हणून नेहमीच शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा मी करत आलोय. त्यामुळेच दापोली विधानसभा मतदारसंघात शेकडो रुपयांचा निधी विविध कामांसाठी मंजूर होत आहे. ही वाटचाल यापुढे देखील अशीच सुरू राहील असं आश्वासन आमदार योगेशदादा यांनी उपस्थितांसमोर केलं. या प्रसंगी शहर प्रमुख तथा गटनेते विनोद जाधव, उपशहर प्रमुख निलेश गोवळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा दापोली अर्बन बँकचे संचालक प्रमोद काटकर, नगरसेवक योगेश जाधव, निलेश सापटे, सेजल गोवळे, वैशाली रेगे, प्रमिला किंचरे, युवा सेनेचे शहराधिकारी आकाश सापटे, राकेश गायकवाड,
ज्ञानदेव निकम, अक्षय भगत, गणेश काटकर, योगेश जंगम यांच्यासह गटशिक्षण अधिकारी नंदलाल शिंदे, विस्तार अधिकारी रेवाळे, मुख्याध्यापिका रांगले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि असंख्य शिवसैनिक, शहरवासीय, ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर मंडणगड शहरातील बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेता नगरसेवक योगेश जाधव यांच्या सौजन्याने शुद्ध थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि याचं अनावरण दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी या सदरील शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल योगेश जाधव यांचे आमदार योगेश दादांनी भरभरून कौतुक केले. तसेच दापोली विधानसभा मतदारसंघात अशीच विविध छोटी मोठी कामे करण्यासाठी मी स्वतः तत्पर भूमिका घेत असतो. या प्रेरणेतून इतर लोकप्रतिनिधी देखील लोककल्याणार्थ गोष्टींना प्राधान्य देतात. या गोष्टीचे खूप समाधान वाटले अशी भावना योगेश दादांनी व्यक्त केली. या प्रसंगी शहर प्रमुख तथा गटनेते विनोद जाधव, उपशहर प्रमुख निलेश गोवळे, नगरसेवक मुश्ताक दाभिळकर, निलेश सापटे, सेजल गोवळे, वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, युवासेना कोकण सदस्य चेतन सातोपे, युवासेना तालुका अधिकारी निलेश मोरे, मंडणगड वाहतूक नियंत्रक दरीपकर यांच्यासह शहर आणि तालुक्यातील असंख्य नागरिक, शिवसैनिक, युवा सैनिक तसेच प्रवासी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेसी बिग डायमंड 2024 या कार्यक्रमांतर्गत जेसीआय खेडतर्फे जेसी क्रीड पुरस्कार सोहळा 2024 चे आयोजन करण्यात आले. खेड तालुक्यातील वैद्यकीय, सहकार, शिक्षण, क्रीडा, सामाजिक, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी असे कार्यक्रम नेहमीच राबवले जातात. त्याचप्रमाणे यंदा देखील या रत्नांना 2024 चा जेसीआय क्रीड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमासाठी शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता मराठा भवन येथे सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन जेसीआय अध्यक्ष संकेत आपिष्टे यांनी केलंय. कोकण मराठी साहित्य परिषद खेड आणि श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड यांच्या संयुक्तपणे देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ज्युनियर कॉलेजच्या मुला-मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना एक पुस्तक स्वरूपी आणि प्रमाणपत्र भेट स्वरूपात देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती ईशा मोरे, द्वितीय क्रमांक विजेती अक्षरा भालेकर, तृतीय क्रमांक विजेता ऋतुराज चव्हाण, उत्तेजनार्थ क्रमांक विजेती अनुष्का दामले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला शाखेचे अध्यक्ष विवेक उर्फ राजन दांडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आलं. त्यानंतर प्राध्यापिका संपदा काळे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक ग्रंथपाल मीनाक्षी पेवेकर यांनी केलं तर शाखेचे अध्यक्ष विवेक दांडेकर यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सीबीएसई वेरळ मध्ये मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस अली यांच्या हस्ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलं. या दिनाचं औचित्य साधून विद्यालयात उत्कृष्ट वाचक हा उपक्रम घेण्यात आला. सदर उपक्रमामध्ये इयत्ता 3री ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळा स्तरावरती गटनिहाय निबंध लेखनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. सदर प्रसंगी प्राचार्य डॉक्टर एस अली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. तसेच खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस महाविद्यालयात देखील भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी झाली. तसेच हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी यांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून याची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी प्राचार्य आणि इतर प्राध्यापक वर्गाचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकातून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनचित्रावरती
आधारित त्यांनी प्रकाश टाकत त्यांचे संपूर्ण जीवन आपणासाठी कसे प्रेरणादायी आहे हे सांगितले आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन कसे करावे यासाठी मार्गदर्शन करून वाचनासाठीचं आवाहन देखील केलं। यावेळी वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधत महाविद्यालयातील विद्यार्थिनी पायल पाष्टे हिने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रातील काही भागाचं अभिवाचन केलं। महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या भारताच्या जडणघडणीतील कार्याचा आढावा घेत आपण सर्वांनी वाचन प्रेमी झालं पाहिजे असं मत व्यक्त केलं। काल हजरत गौस पाक आजम यांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस आयोजित करण्यात आला होता। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील उर्दू शाळेतून सर्व मोहल्ल्या मार्गे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ही मिरवणूक काढण्यात आली आणि पुन्हा उर्दू शाळेमध्ये येत या जुलूसची सांगता करण्यात आली। यावेळी बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते। खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या संकल्पनेतून दापोली तालुक्यातील हरणे पाचपंढरी येथे मुस्लिम महिलांचा मेळावा मंगळवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। या मेळाव्यादरम्यान उपस्थित सर्वांशी आणि महिलांशी आमदार पत्नी श्रेयाताई कदम यांनी मार्गदर्शन करत संबोधित केलं। तसेच यावेळी त्यांनी महिलांच्या